आज आपण अशा एका स्टार्टअपची गोष्ट ऐकणार आहोत जी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात उद्योजकतेचं एक मोठं उदाहरण ठरली आहे। नमस्कार, मी क्रांती आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज। ही गोष्ट आहे ओला कॅब्सची आणि त्यामागे एक भन्नाट कल्पना आहे जी एका सामान्य माणसाला टॅक्सीवाल्यासोबतच्या भांडणानंतर सुचली। कथा सुरू होते वर्ष 2010 मध्ये। भाविन्या आणि बेंगळुरूमध्ये राहणारा एक तरुण उद्योजक भावेश अग्रवाल त्याने एकदा लांबच्या प्रवासासाठी टॅक्सी बुक केली। टॅक्सी ड्रायव्हरने अर्ध्यावरच प्रवास थांबवला आणि अधिक पैसे मागितले। दोघांमध्ये भांडण झालं। त्या क्षणी भावेशच्या डोक्यात एक विचार चमकून गेला, टॅक्सी सेवा ही इतकी असुविधाजनक का आहे? जर आपण टेक्नॉलॉजी वापरून ही सेवा सुधारू शकलो तर? या विचारातूनच जन्म झाला ओला कॅब्सचा। भावेशने आपल्या मित्रासोबत मिळून एक ॲप लॉन्च केलं जे ग्राहकांना एकाच क्लिकमध्ये विश्वासार्ह आणि पारदर्शक टॅक्सी सेवा देऊ करेल। 2011 मध्ये त्यांनी ओला सुरू केलं। सुरुवातीला काही ड्रायव्हर्स आणि मुंबईत एक छोटी टीम होती। सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते। ड्रायव्हर्सना विश्वास बसवणे, ॲप डेव्हलप करणे, फंडिंग मिळवणे हे सगळं एक मोठं आव्हान होतं। पण भावेशचा विश्वास आणि त्याची चिकाटी याने हे शक्य केलं। थोड्याच काळात ओला कॅब्स भारतभर पोहोचली। उबर सारख्या मोठ्या स्पर्धकांशी टक्कर दिली। ड्रायव्हर आणि ग्राहकांचे प्रश्न, सरकारी धोरणे, आर्थिक गुंतवणूक या सर्व अडचणींवर मात करत ओलाने आपलं स्थान टिकवलं। ओला वॉलेट आणि नंतर ओला इलेक्ट्रिक या नवीन उपक्रमांमुळे कंपनी आणखी नावारूपाला आली। हजारो ड्रायव्हर्स आणि लाखो ग्राहक यांचं आयुष्य बदललं। ओलाने केवळ एक टॅक्सी सेवा दिली नाही तर इनोव्हेशन केलं। ओला मोटो, ओला ऑटो, ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स, ईव्ही मोबिलिटी हे सगळं भारताच्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक क्रांती घेऊन आलं। स्थानिक गरजांची उत्तम समज, तंत्रज्ञानाला प्रभावी वापर, नवीन प्रयोगांची तयारी, ग्राहक सेवा आणि अनुभवावर भर ही ओलाच्या यशाची सूत्रे आहेत। तर मित्रांनो, ही होती ओला कॅब्सची यशोगाथा। एक भांडण, एक समस्या, एक कल्पना याचं रूपांतर झालं एका मोठ्या स्टार्टअपमध्ये। आज भावेश अग्रवाल एक करोडपती नाही तर लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे। तुमच्या आयुष्यात सुद्धा अशा अनेक समस्या असतील, त्यांमध्ये संधी शोधा। कदाचित तुमचीही पुढची स्टार्टअप स्टोरी इथेच सुरू होईल। ओला कॅब्सची कहाणी आपल्याला शिकवते की प्रत्येक अडचण ही नवकल्पनेची संधी असते। ज्या देशात वाहतूक ही एक मोठी समस्या होती, तिथे एक तरुण उद्योजकाने तंत्रज्ञानाचा उपयोग करून क्रांती घडवली। भावेश अग्रवाल यांचा हा प्रवास आपल्याला प्रेरणा देतो की स्वप्न पहा, संकटांशी लढा आणि कधीच हार मानू नका, कारण खरं तर परिवर्तनाची सुरुवात एका कल्पनेतूनच होते। शेवटी व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या स्टार्टअपची कथा पुढे ऐकायची आहे। धन्यवाद।